राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुमचा ना आमचा हा पॅटर्नच वेगळा आहे आणि जशी स्टोरी तशी सुरुवात असलीच पाहिजे. ए आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता, हे धन्य माता पिता तयाची या. कीर्तनकार वारकरी संप्रदाय अत्यंत चांगला आणि समाजात आता ही वाकडी तिकडे पोरांच्या दुनियेत म्हणजे गरज आहे अध्यात्माशी कनेक्ट नेणारा. आणि वारकरी संप्रदाय हा अत्यंत चांगला पवित्र, त्याबद्दल कुणी हेतू शंका घेऊ नये, काय नाही काय नाही, अजिबात काय करायचं नाही. हा फक्त आता समाज असा निवडलाय, आता तयार झालेला आहे आजकालच्या काळात की कीर्तनानंतर जेवण असतं. मग कीर्तनाला वयस्कर पिढी सासू सून त्रास करते म्हणून सासू येऊन बसते, म्हातारा येऊन बसते, ते सगळं कीर्तना पुढं ऐकतात. हा बाबा बरोबर आहे, खरंय, हो चांगलं कळलं आम्हाला. तरुण पिढी मोबाईल बघत रस्त्याने फिरते, अजून कसं संपाना, अजून कसं संपाना, मग गिळायचं आणि जायचं घरी, असा विषय. हे आजकालचं जगत असले, तरुण कीर्तनाला बसत नाहीत. तरुणांना कीर्तनाकडे खेचण्याची ताकद फक्त निवृत्ती महाराज देशमुख, बाबा महाराज सातारकर अशी आपली परंपरा आहे. हा अहो ज्ञानेश्वर महाराज, आपले तुकाराम महाराज यांनी जन्म घेतलेले आपलं महाराष्ट्र इथं थोडंसं आता वाकडं तिकडं व्हायला लागलंय. असे कीर्तन, हा कीर्तनाचा विषय असा आहे की घटनेकडे जाण्यापूर्वी हा कीर्तनकार ही नारदाची गादी आहे. फार अफाट महत्व त्या गादीचं. हा तिथं लबाड जबाड खोटं चालत नाही, वाणी आणि उच्चार हा सुद्धा शुद्ध लागतो. मग ते कीर्तनकार तो उभं राहिला. कीर्तनकाराचं नाव आहे यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णा महाराज. ते पाकिट असतं ती समजा सगळ्याला माहिती आहे, पाकिटाशिवाय काय होत नाही. 15,000 पाहिजेत, 20,000 पाहिजेत, 5 कमी जमत नाही. बरं जर तसं का व्हाय ना बा, आता गाडी आहे, डिझेल दुनियादारी, 4 लोक बरोबर आहे, बरं दिलं बा पाकिट, असू द्या. उभे राहिले कीर्तनाला, समोर जनसमुदाय. मग त्यांनी सांगायचं अत्यंत शुद्ध पवित्र गावरान तुपा इतकी स्वच्छ भाषा. दुसरी गोष्ट, आईच्या आचळातून जे दूध मुलाला पाजलं तर तितकं त्याचं पावित्र्य त्या भाषेचं. मग त्यांनी दाखले द्यायचे विविध. माता भगिनी, आपल्यासारखे ज्ञानवृंद आणि सेवेचा आपण आनंद घेऊ, असं करू. रामायणातला दाखला, रावण सुद्धा वाईट नव्हता. रावणाने सुद्धा सीतामाईचं आपल्या अपहरण करण्यापूर्वी तिला म्हटला, माई भिक्षा वाढ. माई म्हणजे आई, आई म्हणून भिक्षा वाढली. तिला प्रवृत्त केलं त्या रिंगणाच्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर यायला. रावण सुद्धा, तो सुद्धा आई म्हटला. असं तसं लोक आपले हाय बा, खरंय बा, अमके बा, तमके बा, सगळं व्यवस्थित. कीर्तन झालं, सगळं झालं. महाराजाच्या काचकाटून लोक पाया पडली, ओके. आणि मग पाकिट घेतलं, महाराज गाडीत जाऊन बसले. त्यांचं ते ड्रायव्हर एका साईडला, इकडं ते बसणं, नमस्कार, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. ह्या वारकरी संप्रदायात सुद्धा इथून पाठीमागच्या घटना बघा, आता जी घडत आहेत. काही वारकरी संप्रदायामध्ये आश्रम टाकले जातात, त्याच्यामध्ये मुलांचं लैंगिक शिक्षण केलेल्या घटना घडलेल्या आहेत, ऑन रेकॉर्ड आहेत. ह्या वारकरी संप्रदाय ही नास्क गांध आहेत. ह्याच्यामधलं वारकरी संप्रदायातलं हे बाजूला. लोक सुद्धा काय लेशानी आहेत का? आमका म्हणला, रामभाऊ म्हणला, सरपंच म्हणले, हेच आणा तेच आणा, सप्ताकाला दुनिया गाला. भावना चांगली आहे, उद्देश चांगला आहे, वर्गणी देत आहे, पण महाराजाची निवड अशी करा जो सगळ्यात कमी पाकिट घेईन. खर्च सगळ्याला जाणे येण्याचा. असे सुद्धा आहेत वारकरी संप्रदाय. खरा वारकरी संप्रदाय टिकलाय त्यांच्यामुळे टिकलाय, त्यांना ठेवा. बिझनेस म्हणून हा कीर्तन करणाऱ्यांना लांब लोटा, नाही तर तुमचं सुद्धा वाटोळा नाही खोल्यात झाल्याशिवाय राहणार नाही. हा कांद्याला तुमच्या बाजारच नाही, मग पाऊसच पडणार नाही यंदा, काय करायचं? आणा 50,000चा महाराज, काय आणता, देण्यात ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, जे देती घेती ते नरकाशी जाती, जास्त दन देऊ नका कुणाला. कारण जे आहे ते दन
तुमच्या कष्टाचं हे रक्ताचं पाणी करून हे केलेलं आहे, मिळवलेलं आहे. हा, ध्यानात ठेवा. एक वारकरी संस्था आहे, चला अहिल्यानगर तालुका पारनेर आणि ढवळपुरी गाव या ठिकाणी दुर्गादेवी वारकरी संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचं नाव आहे यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णा गुंजाळ महाराज. बरं असू द्या, काय आपला अडचण नाही. प्रसिद्धही आहे, नाव झालेलं आहे मोठं, पाकिट वाढलेलं आहे, गाडी गुडी आहे, सगळं कसं व्यवस्थित चाललेलं आहे. असू द्या असू द्या, माणसामागचा माणूस बघितला पाहिजे काय होता काय परिस्थिती. तुम्हाला सांगतो, सगळं कसं व्यवस्थित असताना ते जिथं राहायचे त्यांच्या शेजारी एक कुटुंब राहतं. आता कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे, नाव घेणं योग्य नाही, राहू द्या. शेजारी त्या कुटुंबामध्ये एक 14 वर्षाची मुलगी आहे आणि त्या 14 वर्षाच्या मुलीवर ह्या विवाहित लेकरबाळा असणाऱ्या महाराजाची नजर पडली आणि याच्यामधला कलियुगी राक्षस जागा झाला. भोग भोगोनी संपवावा या माहितीप्रमाणे त्याचंच कीर्तन करतो. थांबा आता. काम क्रोध मद मोह मत्सर याच्यापासून लांब राहावे असं सांगणारा महाराज जर या भोगाच्या बरली लेकरू कोणाचं दुसऱ्याचं, बर ते पण जाऊन द्या, अध्यात्माचा भाग सांगतो. ह्या ज्या 18-17 वर्षाच्या आतल्या कोवळ्या मुली आहेत, 12 वर्षाच्या पुढं कुमारिका आहेत, ह्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची दैवी शक्ती असते. मी लय आरडू मी त्या टापून सांगतो, लोकाला कळतच नाही. ती लाल पिवळ्या जी टुकारपोर लाईन मारतात, त्यांचं समजा वय लाईन मारायचं, वातावरण तसं आहे. पण शानी सुरती माणस कीर्तनकार जे लोकाला ज्ञान शिकवतो, तो काय करतोय, तो वासनारूपी राक्षस आहात. आणि ध्यानात ठेवा, महिलांना मुलींना सांगणे माझा, प्रत्येक पुरुषाच्या आत वासनारूपी राक्षस असतो. प्रत्येक पुरुषाच्या आत ध्यानात ठेवा. हा वासनारूपी राक्षसाला तो पुरुष दाबून ठेवतो. जो दाबून ठेवतो आणि सद्मार्गाने चालतो ना, तो खरा आजचा पुरुष. त्याला त्याच्या हटाऊ मिशा ठेवायचा त्याला अधिकार आहे, ध्यानात ठेवा. पण ज्याच्या फक्त गळ्यात माळण पोटात काळ, त्याचा काय उपयोग नाही, अजिबात नाही. इथं काय झालंय बघा, त्या 14 वर्षीय मुलीवर याची नजर केली. मनात वासने सूट घेतला की बायको आहे सगळे, पण कशी फिटिंग आहे, कवळी आमकं तमकं, काय त्याचं लाग, त्यांची लय गणित व्याकार असतात वासनांद लोकांची, म्हणला बघायची. मग सगळ्यात मोठं शस्त्र अस्त्र काय असतं ध्यानात ठेवा, परिस्थिती. हे कुठं कमी आहे, हे कुटुंब चालतं कसं, ह्यांचा जे दैनंदिन रोजचा खर्च आहे हा कसा भागला जातो, त्यांच्यात प्रपंचाची अडचण असन, पैशाची, आज नोकरी पैसा कोणाला नको आहे, सगळी त्यासाठीच चाललंय. त्या मुलीच्या भावाला यांनी याच्या संस्थेत सचिव म्हणून कामाला घेतलं. ते घरगुती संबंध, एकमेकाच्या घरी जाणे न बोलणं आमकं तमकं. त्या मुलीला लागट स्पर्श बिर्श चालू केलं. पण तिच्या आत सुद्धा एक शक्ती असते. तिने आपल्यापेक्षा दुप्पट, आपल्या बापाच्या वयाचा माणूस आहे म्हणलं, थोडा सावध झाली, हे झाली. पण मुली सांगत नाही घरी. त्या मुलीने आपल्या कोणाला का सांगू, स्वतःच्या आईला सांगायचं. मी बोंबलून सांगतो की बा आई ही मुलींनी आपली मैत्रीण समजायची. आणि आईने पण, ती पण एक बाई होती, ती पण तरुण होती, कुमार होती, तिला सगळं माहीत असतं. आपल्या लेकराची काळजी आपलंच घ्यायची, दुसरं लोक शेजारणीचं काम नाही. आता इथं काय झालंय, त्यांनी ते चालू केला कार्यक्रम, पण तो दाखात चालू केला. त्याच्या घरी कुणी नाही, ह्याच्या घरी हा एकटाची, अशी संधी पाहून त्यांनी त्या मुलीचा अत्याचार केला आणि तिला धमकी दिली की मी 2 अपमर्डर केलेले आहेत, तुझ्या सर्व कुटुंबियाला मी मारून टाकीन, गप चुप बैठ, असं तसं. हे नीच कृत्य ही व्यक्ती ज्या वेळेस महाराज करीत होता, त्यावेळेस सुपाऱ्या चालू होत्या. कशाच्या? माणसं मारायच्या नाहीत, कीर्तनाच्या. ते आपलं कीर्तन सांगायचं आणि म्हणायचं,
असा हा ज्ञानीयाचा राजा संत तुकाराम महाराज, सगळ्या देवांची नावं तोंडात, बरा विठ्ठल 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 विठ्ठल. आणि इकडे हे असलं काम, याला म्हणतात प्युअर कलियुग, लक्षात घ्या. त्याच्यामुळं सावध. स्वतःचे कुटुंबी, चार भिंतीच्या आत राहणारे लोक आणि पांडुरंग परमेश्वर कोणाच्या पाया पडायचं नाही. पाया सुद्धा पडू नका भाऊ. अजिबात पडायचं नाही. सावध राहायचं हमेशा. दुनिया तुम्ही बघता तेवढी सरळ राहिलेली नाही. आता लय सावध राहायचं, नाही तर अवघड आहे तुमचं. आता काय झालं, ह्यांनी तर रंगारंग कार्यक्रम चालू केलेला, त्या मुलीचं शीलभ्रष्ट केलेलं. त्याच्यानंतर चाललंय भीड चेपणे हा एक प्रकार असतो. त्या ग्रामीण शब्द हे थोडा मला लय ती सुशिक्षित बोलायला जमत नाही. की एक गुन्हा केल्यानंतर भीती प्रत्येकाला याद बरं का, केला सांगते का काय, घरी सांगते काय, बाबाट होतोय काय काय. पोरगी गप बसली, वाटलं झालं. पोरगी गप बसली म्हणली, तिला बी बरं वाटत असेल, जमलं गाडी आपलं. आता इथं समजा 20 वर्ष लग्नावर नाही, 7-8 वर्ष बघा काय हरकत. त्याला म्हणते बीड चेपणे. भीती मिली की परत तो आतला राक्षस जागा झाला आणि वेळोवेळी त्या कोवळ्या जीवाचा त्यांनी भोग घेतला. ही विटंबना एका मुलीची नव्हती, ही विटंबना भगवतीची होती. मुलींच्या कुमारिकेच्या शरीरामध्ये महिला जे पतिव्रता महिला आहेत त्यांच्या शरीरामध्ये आई भवानीचा वास असतो, हे लक्षात घ्या. मग नवरात्रात मी उगाच सांगतो का, उशी घेऊन झोपायचं, डोकं लावायचं नाही 9 दिवस का, ती आईची विटंबना असते. ही स्त्री समजायला लोकांना लई टाइम लागणार, काय सांगावं आता. तिचं पावित्र्य, तिचं मत, आणि ज्या घरातली स्त्री सुखी आहे ना तेच कुटुंब सुखी आहे, नाही तर त्यांच्या मागे लई डोक्याला ताण आहे, तुम्हाला सांगतो. चलू द्या. आता हिथं काय झालं बघा, आता ही 2 कुटुंबात चांगलं होतं, कार्यक्रम तर चालू केलाय, वर्ष गेलं, 2 गेलं, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, चालू ना, सगळं कसं व्यवस्थित चाललेलं. नियतीने कुठेतरी दखल घेतली गेली, आई भगवतीने दखल घेतली गेली की करेक्ट कार्यक्रम याचा करायचा म्हणजे करायचा. आता तू उगवल्याला मावळतोय, तुम्हाला माहिती सगळं. काही एक दिवस त्याचा नाही, किती पाप करा, किती वाईट करा. 2021 पासून चालू झालेला हा विषय 10 मार्च 2026 रोजी द एंड झाला बा विषयाचा. काय झालं तुम्हाला सांगतो. घरी कुणी नाही असं हे करून 9 तारखेला 9 मार्चला, आत्ता गेल्या आठवड्यातला विषय, 4-5 दिवस झालं, तिला ते यांनी घरी बोलावलं बा. तिने सुरुवातीला आता फोनवर बोलावलं, तिने नकार दिला, मी काय येणार नाही. कारण ह्याचं जे आता सगळ्या गोष्टी सांगतात तुम्हाला, जे संबंध करण्याची तुम्हाला नाही, प्रत्येक पुरुषाची संबंध करण्याची प्रक्रिया आहे, त्याची आवड वेगवेगळी असते, लक्षात घ्या. आपण नुसतं म्हणतो आमक्या तमक्याची बायकून आदत नाही गेली बा पळून, याच्या पाठीमागे लय कारण असतात. ती उगच नाही, लोक काही अंदाज काढतात पण कारण लय असतात. कुणाला काय आवडतं, कुणाला तर बायकोशी संबंध पण चापटी मार, हे मार, ती बी जोराने हानमार कर, हे कर, नंतर लय विचित्र दुनिया आहे. मला सगळं माहिती आहे, पण काय सगळं बोलता येत नाही महाराज, जाकली मूठ 1.25 लाखाची असं विषय. लय बेकार लोक आहेत बरं का मार्केटमध्ये. बरं घालायची तिथं न घालता नको तिथं घाल, असली सुद्धा लय आहेत, इंग्रजी बघून तसलं फिल्म. लय या दुनियाचं काय होणार आहे पुढं काय माहित नाही. आता हिथं काय झालंय, कुणी घरी नाही म्हणून 9 मार्च रोजी त्या पोरीला दम दिला. नाही तर मारून टाकेन, हे इकडे ये, नाही तर मग संपून टाकेन उद्या तुझ्या कुटुंबाला. ती कोवळाची तिला काय एवढं म्हणजे नॉलेज आहे, ती बेत आली घरी. आल्यानंतर त्याचं ऐकत नाही म्हणून यांनी तिला 5-7 चापटी मारल्या, मारहाण केली. लोखंडी पक्कडे, त्या लोखंडी पक्कड गरम करून तिला चटकं दिलं. आई भगवतीचा अपमान लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, बांबूने हाणलं. अर्धमेली व्हायची पाळलेली पोरगी, आणि तेवढं आणून झाल्यानंतर ह्यांनी तिच्यावर अत्याचार केला. कसं केलं, काय केलं त्याला माहिती वर्षाला, बरं का. माणूस एखादा गुन्हेगार असा तर मी समजू शकतो. नारदाच्या गादी उभं राहून तुम्ही लोकांना आता तोंड नाही नीट आता शिकवता ज्ञान, तुम्ही असं वागता. याला कलियुग ना, बघा ना तुम्ही काय चाललंय. मला तळतळ येते, मला आता शिव्या देऊ शकत नाही, काय करता हायती बरोबर. समाजाच्या अशा अपप्रवृत्तींचा मला इतका राग येतो की असं वाटतं चालू सगळं सोडून द्यावं आणि यांचाच कार्यक्रम करीत राहावा. अशी लोक आहेत ही, काय जगायचं म्हणजे.
मी स्वतःला कधी कधी ना मला लय त्रास झाला, मी स्वतःला असा गांडू फील करतो, लक्षात घ्या. लय अवघड आहे, जाऊ द्या बरोबर द्या, लय हायपर नाही, मी मारायचो अटॅक बिटॅक घेऊन. आता इथं काय झालंय, तेवढं अत्याचार केलं, घरी गेली, खोलबडत गेली, भयंकर त्रास, तिचं त्राण संपलं होतं शरीरातलं, झोपून घेतलं तिने. 11, 12, 13 3 दिवस कुठं जाणं नाही, येणं नाही, जेवायची, तिला मानसिक धक्का सुद्धा बसला. आता भाऊ ये, श्रीकृष्ण भाऊ, खरा भाऊ द्रौपदीचा बरं का, खरा, तिची इज्जतीचं रक्षण केलं. त्या भावाला काय अति वर्षाची लीला, आपण देवाची काठी कवा कशी लागण सांगत नाही. पाप्यांनो लक्षात ठेवा, पापी म्हणजे तुमच्यातले जे पापी आहेत ते, तुम्ही सगळे नाही. त्या भावाला अशी बुद्धी दिली की काहीतरी हे दुखतंय, काहीतरी आजारी आहे, पण ती सांगत नसावी. काही आता दिवस कसे आहेत माहिती आहे का, म्हणजे कधी कोण आजारी पडत सांगता येत नाही. हिला डॉक्टरकडे न्यावा किंवा काय काय आजारी काय ह्याच्या डोक्यातच नाही. काय भावाच्या भावाने त्या बहिणीला विश्वासात घेतला. म्हणला तायडे, तुझं काय दुखतंय मला सांग, अंगावर काढू नको, आपण डॉक्टरकडे जाऊ, गोळ्या औषध घेऊ, इंजेक्शन घेऊ, असं तसं, मी आहे ना, तू काळजी करू नको, तुझं सगळं जबाबदारी माझी, आई वडिलांची. तू भावाने विश्वासात घेतल्यावर, जरा प्रेमाने बोलल्यावर तिला हुंदकाच आवरलाय. 5 वर्षापासून आत ठेवलेले आसृतीचे बाहेर पडले. गाडा गाडा बोला, 5 वर्षापासून हा भाड्या जो समाजात रामकृष्ण हरी घेऊन फिरतोय, याने असं असं केलं माझ्या बाबतीत 5 वर्षापासून. त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तो का मला तिथंच आधीच्या आयला. आणि असा प्रकार समाजल्यानंतर विचार तसलं काय डोकं लावित नाही ते, आणि लावलंच नाही पाहिजे. हे बहिणीला घेतलं, घरच्यांचा विचार घेतला, तालुका पोलीस स्टेशन पारनेर पोलीस स्टेशनला हजर झाला. पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मार्गे, त्यांनी पाणी दिलं. बोला काय विषय, अतिशय चांगलं युनिट आहे बरं का पारनेर पोलीस स्टेशन, लक्षात घ्या. पारनेर पोलीस स्टेशनच्या आधी पण अनेक गुन्हे झालेत. सिस्पेचा घोटाळा असून द्या, ते बाग ड्रग्ज सापडली होती कोट्यवधी रुपयाची. तसं हे पोलीस स्टेशन आहे, इथं जास्त क्राईम होत नाही. याचं कारण तुम्हाला तो भौगोलिक परिसर जर पाहिला, पारनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारा तालुक्याचा, लय श्रीमंत लोक नाहीत तिथं. हा दुष्काळी पट्टा आहे. इथं तामटी लावत्यात, तामटी म्हणजे तांबाटी. शेतकरी कष्टाळू लय, पार हाडच जिजून गेली लोकांची, त्याला बाजार गावत नाही. कधी कधी गेलेला खर्च सुद्धा निघत नाही, अशी परिस्थिती. फुलांची शेती चांगली होती, ओला वाटाण चांगलं होतं, छान माणसं, छान जमीन, गरीब लोक एकमेकाच्या कार्यक्रमाला, आणि आध्यात्मिक आहे. प्रत्येक गावात सप्त अन्नदान हे चालू असतं. चांगला मी क्राईम कमी इथं, पैसा नाही त्या भागात. पैशावाला भाग वेगळा राहतो, तुम्हाला कळायचं नाही. वडापाव खायला गेलं तर ते 10 रुपयाला मिळतो, महाटात पुढेच मिळत नाही. त्यांना काय तेल बेसन काय डायरेक्ट इथून येतं, काय सरकारी सबसिडी अजिबात नाही. पण आहे धंदा टिकावतात लोक. ह्या पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संतोष खेडकर PI, त्यांनी पाणी दिलं. संपूर्ण काय विषय येतो जाणून घेतला. गुन्ह्याचं गांभीर्य कुणाला नाही कळलं तरी पोलीस डिपार्टमेंटला लगेच कळतं काय. ठीक आहे असं ते. मग तिथं पार एखादा मोठा का असा सुट्टी नाही, मग कुणी असू दे तिकडं रीतसर तक्रार अर्ज दाखल केली, FIR दाखल केली. आणि काय कायद्याची खुटी आता ती ओरिजिनल कोसाळा सहित, उरफाट काट, ते फक्त शिरत्यात काढता येत नाही लवकर, ती न्यायालयात जावं लागतं काढायला. 14 तारखेला तक्रार केल्यानंतर पोलिसांचं एक वैशिष्ट्य असतं, तुम्हाला सांगतो. जे सिनियर असतात ते खालच्या टीमला आदेश देत असतात. त्यांनी सिनियर जे कोणी असतील ते, त्यांचं सदर गुन्ह्याचंही वरून ऑर्डर सुटली, बरोबर आदेश असतात. सावध कुणालाही केलं आरोपीला, कारण आरोपी पलायन करण्याची शक्यता जास्त असते, फरार होण्याची शक्यता जास्त असते. त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग लावलं, तक्रार दाखल म्हणले कोणाला बोलायचं नाही, काय नाही, तुम्ही फक्त घरी जा. आता पाहतं मेडिकल म्हणजे हे का दवाखान्यात वगैरे जा, काय असं ते सगळं कायदेशीर. ब्रह्ममुहूर्त कशाला म्हणतात माहिती आहे का? ब्रह्ममुहूर्त पहाटे 3 ते 5 हा ब्रह्ममुहूर्त आहे, ज्याला अध्यात्माची कनेक्ट व्हायची.
मी स्वतः प्रयोग केलेला आहे अनेक वर्षे. 3 ते 5 ह्या टायमात देव पृथ्वीवर उतरतात स्नानासाठी. आतमध्ये वातावरणात जे वायू असतो त्याच्यामध्ये प्रचंड ताकद असते. तुमचं आयुष्य वाढवण्याची ताकद असते. तुम्हाला एखादी सिद्ध प्राप्त करायची, एखाद्या शरीरातलं एखादं चक्र जागृत करायचं असेल, कुंडलिनी जागृत करायची असेल तर 3 ते 5 ह्या वेळेचा सहारा घ्यायचा. झोपला पाहिजे 9ला, लक्षात घ्या. तर शरीराची झोप पूर्ण होते 3 ते 5. हा काही लोकांना 3 ते 5 ह्या वेळेत जी जाग येते ना, ती खऱ्या अर्थाने ह्या माझ्या दृष्टीने ह्या पृथ्वीवरचे देव येतात. 3 ते 5 जाग आली पाहिजे ऑटोमॅटिकली. हा, कारण ईश्वरीय शक्ती जागृत असते त्यावेळेस. फिरा, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही अध्यात्माशी कनेक्ट व्हा, योगासनं करा, काही करा, पण 3 ते 5 जागरण्याचा प्रयत्न करा. शक्यतो 4ला ठीक आहे, 4 नंतर 4 ते 5 1 तास बघा, आयुष्यात तुमच्या किती बदल होते. वैश्विक ऊर्जा जी असं विज्ञानाच्या भाषेत सांगायचं, देव मानत नाहीत त्या लोकांसाठी सांगतो, वैश्विक ऊर्जा, युनिव्हर्सल पॉवर ही तुम्हाला, तुमचं काहीतरी एम आहे, तुमचा गोल आहे, कोणाला IAS व्हायचे, IPS व्हायचे, MPSC करतोय. माझ्या शेकडो लोक, मुलं मुली कनेक्ट आहेत माझ्याशी, माझे बोलतात. मामा असं मी सांगतो 4ला उठा, तुमचा अभ्यास 4ला करा, तुमचं जे काय नामस्मरण असेल 4ला करा तुम्ही. त्या ती जी वेळ आहे 3 ते 5 ह्या टायमे 4च्या ब्रह्ममुहूर्तावर, हा, ह्या ब्रह्माच्या म्हणजे ब्रह्मांडातील देवाचे नाव घेऊन जगणाऱ्या माणसाला उचलायचं होतं. 4ला पोलिसांनी टायमिंग गाठला बरोबर. राथगरी पाठ साखर झोपेत असताना उचलला ना महाराज. पारनेर पोलिसांचं विशेष अभिनंदन. हा, सदरक्षणाय खलनिग्रहणाय उचलला, आणला. मग तिथं काय आईचा आशीर्वाद नाही, तिथं पगडी नाही, नारदाची गादी अजिबात नाही. पोलिसांच्याकडे सुद्धा एक नारदाची गादी असते. भले भले तिथे कबूल होतात. हा, सदरक्षणाय खलनिग्रहणाय कार्यक्रम पोलिसांनी. मग कसं असतं ते कार्यक्रम तुम्हाला माहित नाही. एका कॉन्स्टेबलने विणा घेतला, दुसऱ्या कॉन्स्टेबलने तबला घेतला, तिसरे कॉन्स्टेबल, हा तुम्हाला माहिती आहे ना, सूर लावायला होते. जरा व्यवस्थित कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सर्व गोष्टी आरोपीने कबूल केलं. तक्रार तर होतीच. आता कायदेशीर प्रोसेस असते. कायदा कसा आहे सांगतो मला. ती 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला, आरोपीला हजर करावं लागतो कोर्टात. केलं न्यायालयात हजर. न्यायदेवतेने अशा प्रकार. आणि कसं असतं, आता ही जी पदं, ही न्यायदेवता वगैरे, ही माणसंच असतात, ध्यानात ठेवा. पण प्रत्येक ते सुज्ञान असतात, लक्षात घ्या. ते कायद्याचा अभ्यासक असतात. त्यांना घटनेचा पाठीपाठ म्हणजे किती गंभीर स्वरूपाचा हे माहिती असतं. साक्षात आई भगवतीचा अपमान केला होता. 5 वर्ष मुलीचा भोग. त्यांनी लगेच 5 दिवसाची PCR, त्याला म्हणतात पोलीस रिमांड. मेरी आवाज सुनो. हा, आता इठल 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 पोलीस स्टेशनमध्ये होणार. थांबा, होऊन द्या. आता 20 तारखेपर्यंत दिली. अजून काय 20 आली का? नाही. होऊन द्या, सगळे व्यवस्थित होईल. पारनेर पोलीस स्टेशनचं विशेष आभार. या गोष्टीत अजून कोण सहभागी आहे का, त्याला तपासाचा भाग असतो. ते कायदेशीर प्रोसेस आहे. कोण सहभागी आहे का, त्यातले पुरावे, साक्षीदार हे त्यांना कोर्टात उपयोगी पडतील अशा प्रकारे ते सादर करतील. आणि याचा कुठंतरी अंत होईल. आणि मुलीचं सुद्धा जास्त आता संपूर्ण आहे ना महाराष्ट्र या घटनेने हादरलाय. पण कुठे नाव न करता त्या बिचारीचं त्यातून मानसिक आपल्या सगळ्याचं तिला अशी ताकद दिली पाहिजे की तिचा नावाचा ह्याचा कुठं उल्लेख करायचा नाही. काही आपल्या चॅनलवर अशी रताळी आहेत, त्या कमेंट सेक्शनमध्ये नाव टाकणार. हा मामा ती असं आहे बरं का. अरे कायला टाकतो, तुझ्या पाठीपुटी आहेत. तिचं पुढं 2,4 झालं पाहिजेत, तिचा संसार झाला पाहिजे. कारण हा धक्का परदुःख शीतल असं ध्यानात ठेवा. हा जाळ जर आपल्या घरात लागला तर आपल्याला माहित काय होतं ते, असं सोपं आहे. त्यामुळे दुसऱ्याची वेदना ही आपली समजून जागा. आणि ह्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला पिटवून सगळे नातेवाईक निघून जाते, तेव्हा हे कामाला येईल, लक्षात घ्या. हा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, असंच करा. काय लोकांचं वाटलं करून तुमचं चांगलं होणार नाही. कधी चांगलं करून चांगलं होत नाही. तो वाटलं करून केव्हा चांगलं व्हायचं. इथं आता असं आहे की हे दोन्ही हात पापाने जर बारबाटले आणि ते धुवायचं म्हणलं तर उजव्या हाताने डाव्या पाणी वाचायचं, तो स्वच्छ करायचा, डाव्या हाताने परत उजव्या वापरायचं. ही सिस्टीम आहे या कलियुगातली. त्याच्यामुळं कमीत कमी काही करावं. 2 नंबर धंदे लोक करतात, पण चुकून सुद्धा आई भगवतीचा अपमान करू नका. हा, माझा कंट्रोल सुटतो. आई भगवती म्हणजे ह्या मुली महिला त्यांच्या वाईट नजर टाकू नका. आणि तिथं शीलभ्रष्ट होईल असं अजिबात करू नका.
रामकृष्ण हरी माऊली.